नमस्कार, आपण पाहत आहोत फास्ट 24 तास न्यूज. फास्ट 24 तास न्यूज मध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. योगानंद सरस्वती महाराज इथं मी अनायास आलो होतो असं तरी इथं येता मला 98ला मी आलो असो. 98ला आल्यानंतर मी इथं बरेचसे दिवस या झाडाखाली राहिलो. झाडाखाली राहिल्यानंतर माझ्या एक भक्त असे जोडत गेले आणि त्याने मंदिराचं निर्माण कार्य सुरू केलं. धीरे धीरे निर्माण कार्य सुरू होता मग असे भक्त लोक जोडतच गेले. तर मग किशोर आप्पा बी आपल्या याच्यामध्ये सामील झाले. त्यानं पहिला आम्हाला 12 लाखाचा असा मंडप दिला. त्याच्यानंतर मग आम्हाला आता 5 कोटीचं काम त्यांनी ह्या स्थानाला दिलं आहे. हे सुकाळेश्वर हनुमान मंदिर प्राचीन हे हनुमान जागृत हनुमान जे आहे त्यांना पण अनुभव आला. त्यांना लगेच 5 कोटीचं तर काम सुरू आहे आता सध्या. तर असं ह्या भूमीचा उद्धार झाला. आणि इथं कुसळ होते, पहिले काटे कुटे होते, दगडं दुगडं होते, असे एक कोसाड भूमी होती. त्या भूमीचं आज इथं नंदनवन झालेलं आहे, त्याच्यात काही शंका नाही आहे. आता इथून पुढे बी खूप चांगलं होणार आहे. इथं आपण 200 लोकांना जेवण देऊ शकतो रोज, अशी परिस्थिती आता इथे निर्माण आहे. हे सुकळेश्वर तीर्थस्थान झालेलं आहे. रेकॉर्डला येतात तीर्थक्षेत्र नाव लागलेलं आहे. म्हणून आता इथं कशाची कमी राहणार नाही. इथं सगळं आमदार खासदार हे सगळे लोक येतात इथं. आणि इथं काही असलं तर आपल्याला विचारता का बाबा इथं काय पाहिजे तुम्हाला अजून, तर असे ते कार्य करण्याची त्यांची एक इथं खुशीनं आणि आनंदाने इथं कार्य करायला ते. बाबा इथं आपले स्थानिक आमदार साहेबांनी काय काय केलेलं आहे? इथं स्थानिक आमदार साहेबांनी पहिला आम्हाला 12 लाखाचा सभा मंडप दिलेला आहे एक. त्याच्यानंतर हे 5 कोटीचं काम त्यांना दिलं. 2 कोटी आपले इथं पूल बनवला आश्रमाच्या पुढं, रस्ता केला. रस्ता नव्हता इथं, तर रस्ता पहिला त्यांनी रस्ता करून घेतला. आता 3.25 कोटीचं काम आपल्या मंदिरात चालू आहे. बाबा आता इथं आपलं मंदिर होऊन 4 वर्ष प्राणप्रतिष्ठा होऊन 4थं वर्ष चालू आहे. तर 4थ्या वर्षापासून आपण इथं वर्धापन दिन बनवतो आहे. हर गुढीपाडव्याला इथं मोठा उत्सव असतो. संत महात्मा त्या ऋषिकेश, हरिद्वार, पंढरपूर असे दरवर्षी आम्ही 10-15 महात्मांना निमंत्रण देतो. यावर्षी पण निमंत्रण दिलेलं आहे. यावर्षी पण मोठा उत्सव होणार आहे इथं. आता 19 तारखेला तो संध्याकाळी एक सत्संग राहील. पुन्हा 20 तारखेला सत्संग राहील आणि 20 तारखेला मोठा विशाल भंडारा राहतो. 7-8 हजार लोक इथं येतात आणि त्यांना प्रसादाची सगळे गावकरी लोक इथले सगळे व्यवस्था करतात आणि महात्म्याची पण व्यवस्था करतात. दिव्य भव्य आनंदानं असा पार पडतो इथं दरवर्षी. आजूबाजूचे लोक आजूबाजू सगळं मोंढाळा आहे, खडकदेवळा आहे, सारोळा आहे, वाडी शेवाळा आहे, राजुरी आहे, हे सगळे भक्त परिवार इथं येतात आणि आपला मोठा आनंद उत्सव साजरा करतात.